सो सगळ्यांनी आपले माईक बंद ठेवायचे आहेत. आपण आता केमिस्ट्रीचं सेशन चालू करतोय. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू SSA फॅमिली. आज तुमचे 12th फर्स्ट लेक्चर आहे. सगळ्यात स्टार्टिंगला मी माझं इंट्रोडक्शन देते. आय एम रेणुका भापकर. मी माझं स्वतः MSc पोस्ट ग्रॅज्युएशन पुणे युनिव्हर्सिटीमधून कंप्लीट केलेलं आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट्स विथ फिजिकल केमिस्ट्री. आता बेसिकली तुम्हाला केमिस्ट्रीला 2 फॅकल्टीज असणार आहेत. मी स्वतः तुमचं फिजिकल केमिस्ट्रीचा पूर्ण 12th सिलेबस घेणार आहे आणि तृप्ती मॅम ज्या आहेत त्या तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्लस इनऑर्गॅनिक कवर करणार आहेत. सो आज आपण सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये बघूयात की टोटल आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीचे किती चॅप्टर्स आहेत. सो आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीसाठी टोटल 6 चॅप्टर्स आहेत. जे पण तुम्हाला आता 12th बुक तुम्ही घेताल स्टेट बोर्डचं, तर त्या स्टेट बोर्डच्या बुकमधले जे पण पहिले 6 चॅप्टर्स आहेत, हे 6 चॅप्टर कशाचे आहेत तर फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत. सो सगळ्यात पहिला चॅप्टर आहे तुमचा नेम ऑफ चॅप्टर अँड इट्स वेटेज. नेम ऑफ चॅप्टर प्लस विथ ऑप्शन तो चॅप्टर किती मार्कला आहे अँड विदाउट ऑप्शन. सो सगळ्यात फर्स्ट आहे सॉलिड स्टेट. बघा आता कसे हे सगळे चॅप्टर्स थोडेसे 11thला लिंक आहेत. पहिला आहे सॉलिड स्टेट, तर आपण 11thला पाहिलेला आहे स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आपण लिक्विड अँड गॅसियस स्टेट डिस्कस केली होती आणि आता 12thला आपल्याला सॉलिड स्टेट कम्प्लिटली डिस्कस करायची आहे. सो हा जो चॅप्टर आहे हा आहे तुम्हाला 5 मार्क्ससाठी विथ ऑप्शन अँड विदाउट ऑप्शन कंपल्सरी 3 मार्क्ससाठी आहे. देन सेकंड चॅप्टर इज सोल्युशन्स. हा चॅप्टर आहे विथ ऑप्शन 6 मार्कला अँड विदाउट ऑप्शन 4 मार्क्स कंपल्सरी क्वेश्चन्स येतील. थर्ड आहे आयोनिक इक्विलिब्रिया. आता तुम्ही 11thला केमिकल इक्विलिब्रिया शिकलेला आहात. आता 12thला आहे आपल्याला आयोनिक इक्विलिब्रिया. सो विथ ऑप्शन 6 मार्क्स, विदाउट ऑप्शन 4 मार्क्ससाठी कंपल्सरी. येस, एनीवन हॅव प्रॉब्लेम? जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचा हँड रेज करू शकता किंवा मग तुम्ही मेसेज टाईप करू शकता. बट ॲट द एंड ऑफ लेक्चर आय विल गिव्ह यू 5 minutes टू डिस्कस and that time we will discuss your doubts. I will solve your doubts, but whenever I am asking you something, then only you have to start your mic. Otherwise you have to mute your mic. बघा आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकत आहोत. आय होप एव्हरीवन्स एम इज ओनली टू गेन द नॉलेज. प्रत्येकाचं एम हे फक्त नॉलेज गेन करणं असलं पाहिजे. इथे येऊन फक्त आपल्याला शिकायचं आहे. इंटरॅक्ट होण्याच्या टाईमला मी स्वतः तुम्हाला सांगेल. लास्ट 5 minutes आपण इंटरॅक्ट करणार आहोत. फोर्थ चॅप्टर आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आता केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर आहे तुम्हाला 8 मार्क्ससाठी विथ ऑप्शन. विदाउट ऑप्शन आहे 6 मार्क्ससाठी. 6 मार्क्सला मग कंपल्सरी केमिकल थर्मोडायनॅमिक्सवर क्वेश्चन्स येतील. फिफ्थ चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इट
इट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट चॅप्टर. इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे तुम्हाला 7 मार्क्ससाठी विथ ऑप्शन अँड विदाउट ऑप्शन 5 मार्क्ससाठी कंपल्सरी. अँड लास्ट केमिकल कायनेटिक्स 6. केमिकल कायनेटिक्स हा आहे 6 मार्क्सला आणि कंपल्सरी आहे 4 मार्क्सला. सो प्रत्येकाला हे फिजिकल केमिस्ट्रीचे 6 चॅप्टर्स कळालेत. फर्स्ट वन इज सॉलिड स्टेट. जसं आपण 11च्या फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं मॅटरची डेफिनेशन की एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज द स्पेस. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट जी मास ऑक्युपाय करते, म्हणजे मास म्हणजे वजन. आपल्या प्रत्येकाचं काही ना काही मास आहे की नाही, वजन आहे की नाही तुमचं. तो दरारा वेगळा, तो मॅटर वेगळा. आणि केमिस्ट्रीमधला मॅटर म्हणजे काय की प्रत्येक ऑब्जेक्टला काहीतरी मास असलं पाहिजे आणि त्यांनी स्पेस ऑक्युपाय केली पाहिजे, व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं पाहिजे, त्याला आपण मॅटर म्हणतो. आणि ह्याच मॅटरच्या फिजिकल स्टेट्स किती असतात? 3. कुठल्या कुठल्या? सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. सो आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये पूर्ण सॉलिड स्टेट बघायचे की मग सॉलिडमध्ये किती टाईप्स असतात, त्यांचे स्ट्रक्चर्स कसे असतात, परत त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात. दॅट थिंग वी हॅव टू डिस्कस इन अ सॉलिड स्टेट. ओके. नेक्स्ट चॅप्टर इज सोल्युशन. सोल्युशन चॅप्टरमध्ये काय बघायचं आहे आपल्याला की आपण जे सोल्युशन्स तयार करतो, काही सोल्युशन्स हे एकमेकांमध्ये इतके पटकन मिक्स होतात आणि काही सोल्युशन्स हे एकमेकांमध्ये इझिली मिक्स होत नाहीत. जसं की तुम्ही काही फ्रेंड्ससोबत तुम्ही कसे एकदम पटकन मिक्स होता आणि काही फ्रेंड्ससोबत तुम्हाला मिक्स व्हायला किंवा बॉन्डिंग बनायला वगैरे टाईम लागतो. मग असं का होतं? परत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे बघणार आहे की सोल्युबिलिटी म्हणजे काय असते, सोल्युबिलिटीसाठी कुठले कुठले फॅक्टर्स डिपेंड असतात. दॅट थिंग वी हॅव टू स्टडी इन सोल्युशन चॅप्टर. देन आयोनिक इक्विलिब्रिया. जसं आपण केमिकल इक्विलिब्रिया 11th शिकलो आहे, सेम त्याच टाईप आहे आयोनिक इक्विलिब्रिया. आयन्स म्हणजे काय? आयन्स म्हणजे काय? एनीवन नोज दॅट? कशाला आपण आयन्स म्हणतो? नावात आहे बघा, आयोनिक इक्विलिब्रियम. मग इक्विलिब्रियम कुठे आलाय? तर आयन्समध्ये आलेला आहे. जसं आपल्या वेगवेगळ्या मूड स्विंग्स असतात. म्हणजे कधी कधी आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह वाटत असतं आणि कधी कधी आपल्याला एकदम निगेटिव्ह वाटतं आणि कधी कधी आपण असे हे न्यूट्रल असतो. हां ठीक आहे, चल रहा है तो चल रहा है, है ना. तसंच ह्यांचं पण असतं एलिमेंट्सचं. मग कधी कधी एलिमेंट्स हे न्यूट्रल स्टेटमध्ये असतात, म्हणजेच त्यांच्यावर कुठलाच चार्ज नसतो. ठीक आहे, दे आर न्यूट्रल, नॉट हॅपी, नॉट बॅड, ओके. बट कधी कधी एलिमेंटवरच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि कधी कधी त्याच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. जसं आपलं असतं तसं समटाईम्स वी फील हॅप्पी अँड समटाईम्स वी फील निगेटिव्ह. ओके. मग ज्यावेळेस एखाद्या एलिमेंट्सच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणत असतो? कॅटायन म्हणत असतो. आणि जर एखाद्या एलिमेंटच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज आला तर त्याला आपण काय म्हणत असतो? ॲनायन म्हणत असतो. सो बेसिकली व्हॉट इज मीन बाय आयन्स? आयन्स काय आहेत? तर आयन्स हे चार्ज स्पेसिस आहेत. काय असतात? तर चार्ज स्पेसिस असतात. म्हणजेच त्यांच्या डोक्यावर काय असणार आहे? चार्ज असणार आहे. जसं आपले मूड स्विंग्स होतात तसे एलिमेंट्सचे पण होतात. ठीक आहे ना. तसंच म्हणजे मी नेहमी मला असं सांगायला आवडतं की आय लाईक टू टीच केमिस्ट्री इन अ सच अ वे दॅट टू गिव्ह द डे टू डे लाईफ्स एक्झाम्पल. म्हणजे मला नॉर्मल डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल रिलेट करायला खूप आवडतात. जसं आपल्याला विराट आणि अनुष्काची केमिस्ट्री किंवा ते दोघं फार आवडतात. का आवडतात? कारण आपल्याला माहिती त्यांच्यातलं बॉन्डिंग, त्यांच्यातली केमिस्ट्री. तशी जी केमिस्ट्री ना, तशीच केमिस्ट्री ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स ह्यांच्यामध्ये अट्रॅक्ट होते. म्हणजे कधी कधी काही लोकांमध्ये भांडणं होतात, रुसवा फुगवा असतो. तसंच ॲटमसोबत पण होतं. कधी कधी ते एकमेकांना रिपल करतात, कधी कधी ते एकमेकांना फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवून बॉन्ड बनवतात. म्हणजेच आपण जेवढ्या पण ह्या गोष्टी होतात ते केमिस्ट्रीमधल्या फेनॉमिनाज, जे पण सायन्सच्या कन्सेप्ट आहेत, ह्या सायन्सच्या कन्सेप्ट जर आपण डे टू डे लाईफसोबत रिलेट केल्या, डे टू डे लाईफसोबत जे बॉन्ड्स फॉर्म होतात, ब्रेक होतात, त्यांच्यासोबत जर आपण रिलेट करून शिकलो तर इट इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग अँड एन्जॉयबल थिंग. सो
आय विल प्रेफर अँड आय विल रॅदर लव टू टीच इन अ सच अ वे दॅट की तुम्हाला सगळ्यांना केमिस्ट्री म्हणजे असं डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल्स आणि अरे हां आपल्यासोबत असं होत असतं केमिस्ट्रीमध्ये पण मग तसंच होतं आहे म्हणजे ॲक्च्युअल केमिस्ट्री सायन्समध्ये पण असंच होत असतं असं तुम्हाला रिलेट होईल आणि ते रिलेट करत शिकवायला मला आवडत असतं. सो बेसिकली आयन्स म्हणजे काय सगळ्यांना कळलं का? आयन्स म्हणजे एखादी चार्ज स्पेसिस ज्यांच्यावर चार्ज असणारे. मग किती चार्जेस असतात तुम्ही आता थोडंफार फिजिक्स पण तुम्हाला माहिती आहे किंवा थोडीफार आता केमिस्ट्री पण माहिती आहे. नाऊ यू आर इन अ 12th, आता तुम्ही 12th आहात. मग तुम्हाला एवढं बेसिक तर माहिती आहे की आपण 2च चार्जेस बघितलेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. मग जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणणार? कॅटायन. आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? ॲनायन. मग मला सांगा बरं, जर मी सोडियम मेटलच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज लिहिला तर हा काय असणार आहे? कॅटायन असेल का ॲनायन असेल? Cation. येस, व्हेरी गुड. गुड गुड. पण मी जर फ्लोरीनच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज लिहिला तर मग ह्याला तुम्ही काय म्हणणार? ॲनायन. येस. सो इट इज कॅटायन. सोडियमच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज, इट इज कॅटायन. फ्लोरीनच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज, सो इट इज ॲनायन. ओके. मग ह्या आयन्सच्या मध्ये येस येस ह्या आयन्सच्या मध्ये इक्विलिब्रियम येतो आणि तो इक्विलिब्रियम आल्यावर काय काय रिॲक्शन्स होतात ते आपल्याला बघायचं आहे. आयोनिक इक्विलिब्रियम. Equilibrium means what? ओके. इक्विलिब्रियम मीन्स व्हॉट? गुड क्वेश्चन. ठीक आहे. आता बघा इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय तर बेसिकली त्याच्यासाठी तुम्हाला आधी स्टडी करावं लागतं 2 रिॲक्शन्सबद्दल. एक रिॲक्शन असते रिव्हर्सिबल इन नेचर आणि दुसरी रिॲक्शन असते इरिव्हर्सिबल इन नेचर. ठीक आहे. आता एक 2 मिनिटात तुम्हाला लगेच इक्विलिब्रियमची आयडिया येऊन जाईल. त्याच्यासाठी आधी मला तुम्हाला रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल सांगावं लागेल. तर आता बघा नावातच आहे रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल रिॲक्शनचं कसं असतं माहिती का? जसं आपलं असतं ना, आपला छोटा घरात भाऊ बहीण असतो, त्याने आपल्याला मारलं तर आपण गप्प बसतो का? नाही. त्याने मारलं तर आपण पण 2 ठेवून देऊ, आपण पण मारतोच. म्हणजे रिॲक्शन दिली की आपण पण रिॲक्ट होतो. म्हणजे रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होणं आणि प्रोडक्टचं कन्व्हर्जन रिॲक्टंटमध्ये होणं याला आपण म्हणत असतो रिव्हर्सिबल रिॲक्शन. मग रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम येतो. इक्विलिब्रियम म्हणजे एक कंडिशन त्या कंडिशनला काय होतं? रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन म्हणजे फॉरवर्डचा रेट. प्लीज माईक बंद करा. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू काय असतं? रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन असतं. ह्या कंडिशनला आपण काय म्हणत असतो? रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आला. पण रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम कधी येत असतो? रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये. आधी रिॲक्शनचं कन्व्हर्जन रिॲक्टंट टू प्रोडक्ट झालं पाहिजे आणि प्रोडक्टचं कन्व्हर्जन पुन्हा रिॲक्टंटमध्ये झालं पाहिजे. आणि मग एक अशी कंडिशन येते की ज्या कंडिशनला फॉरवर्डचा रेट आणि बॅकवर्डचा रेट सेम होऊन जातो. म्हणजे जेवढ्या जोरात तुम्ही मार खाता तेवढ्याच जोरात तुम्ही समोरच्याला पण मारता, बरोबर. पण तसं जर त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल आणि मग रेट जर सेम झाले फॉरवर्डचा रेट आणि बॅकवर्डचा रेट त्याला आपण म्हणतो रिॲक्शनमध्ये मग इक्विलिब्रियम आलेला आहे. मग इक्विलिब्रियम नेहमी कोणत्या रिॲक्शनमध्ये येत असतो? तर रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये. इरिव्हर्सिबल रिॲक्शन ही 1 डायरेक्शन असते. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन फक्त प्रोडक्टमध्ये होत असतं. मग रिॲक्टंट फक्त प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होतात. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन जास्त असतो, रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन नसतोच. म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन पॉसिबलच नसते. मग इक्विलिब्रियम येईल का? इक्विलिब्रियमची कंडिशन काय असते बाळांनो? की फॉरवर्डचा रेट आणि बॅकवर्डचा रेट सेम पाहिजे. मग फॉरवर्डचा रेट आणि बॅकवर्डचा रेट सेम होण्यासाठी रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट आणि प्रोडक्टचं कन्व्हर्जन रिॲक्टंटमध्ये होणं गरजेचं आहे. इरिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम नसतो. रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम तयार होतो. आता ह्याचं डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल बघा. आता मी इथं एक बकेट ठेवली आहे आणि आता आय एम नॉट गुड ॲट ड्रॉइंग. आता इथं नळ आहे, हा नळ चालू आहे, ह्या नळातून पाणी पडतंय. आता हळूहळू काय होतं? ही बकेट भरत चालली आहे
आणि आता इथे पाण्याची वॉटरची लेवल तुम्हाला दिसतीये. आता नळ बंद करून टाकला, पाणी इथपर्यंत भरलंय. आता बघा, ह्या बकेटला जर एक होल असेल, ठीक आहे, आणि जेवढ्या रेटने पाणी आतमध्ये येतंय तेवढ्याच रेटने जर पाणी बाहेर पडत असेल तर ह्याला रिव्हर्सिबल म्हणतो, की ज्या रेटने पाणी आतमध्ये येतंय तेवढ्याच रेटने पाणी बाहेर पडतंय. सो इट इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि इक्विलिब्रियम आलेला आहे. ठीक आहे, कळाली आहे, आयडिया आली आहे. ॲक्च्युली इट इज अ डिटेल कन्सेप्ट. अख्खा एक केमिकल इक्विलिब्रियम तुम्हाला 11th आहे. बेसिकली आपल्याला आयडिया आली असेल तुम्हाला इक्विलिब्रियम म्हणजे काय. Very nice. आ Very nice. ओके ओके, थँक्यू. सो नेक्स्ट चॅप्टर इज केमिकल थर्मोडायनॅमिक्स, वन ऑफ द मोस्ट फेवरेट अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. ठीक आहे, आता केमिकल कायनेटिक्समध्ये तुम्हाला केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये तुम्हाला काय बघायचं आहे बघा. केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आता सगळ्यांना माहिती आहे की केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स होत असतात, पण असं कधीच होत नाही की एखाद्या सायंटिस्टला वाटलंय की हां मला ना उद्या जायचंय लॅबमध्ये आणि हे दोन गोष्टी एकमेकांमध्ये ॲड करायच्या आहेत आणि मला एखादा प्रोडक्ट तयार करायचा आहे. नाही, असं नाही होत. आपल्याला खूप सारा रिसर्च करावा लागत असतो. केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला काय शिकायचं असतं, ज्यावेळेस एखादी रिॲक्शन होत असती त्यावेळेस किती हीट बाहेर पडतीये, किती हीट रिलीज होतीये. फॉर एक्झाम्पल, तुम्ही नेहमी एखादी गोष्ट करत असताना ना थोडा विचार करत असता की लाईक अरे आपले आईवडील काय बोलतील जर आपण एखादं काम करायला जातोय. पण जर तुम्हाला असं थोडं वाटलं की नाही नाही आई पप्पांना हे आवडणार नाही बरं का, म्हणजेच नाही तर हे काम केलं तर त्यांचं लईच रोष बाहेर निघेल, ते त्यांचे लईच हीट बाहेर निघणार आहे, म्हणजे ते आपल्याला खूप ओरडणार आहेत, हे आपल्याला माहीत असतं तरच आपण ती गोष्ट करत असतो. तसंच रिॲक्शनचं पण मग आपल्याला हे माहीत पाहिजे. फॉर एक्झाम्पल, राम आहे आपल्याकडे आणि रामला वाटलं आता ए घेतलाय सॉलिड स्टेटमधला आणि आता बी पण घेतलाय सॉलिड स्टेटमधला. ह्या दोघांना एका बिकरमध्ये टाकलंय, असं ॲड केलंय, एला टाकलं बीला पण टाकलं आणि हीट केलं. आणि आता हिटिंग करता करता ह्या दोघांची इतकी मॅडम डेंजर. स्क्रीन दिसा. हां, हॅलो. आता सपोज एची आणि बीची एवढी जोरात स्क्रीन दिसा. रिॲक्शन. स्क्रीन दिसत नाहीये. ओके ओके. सेम प्रॉब्लेम कुणी फेस करतंय का? कारण कधी कधी काय होतं, तुमच्या नेटवर्क इश्यूमुळे तुम्हाला स्क्रीन कधी कधी नाही दिसू शकत. जर अजून कुणी हा सेम प्रॉब्लेम फेस करतंय का? आमच्या साईडने तर वायफाय कनेक्शन व्यवस्थित आहे. बाकीच्यांना पण आहे का प्रॉब्लेम? This दिसतेय. ओके ओके, ठीक आहे. सो चेक युअर कनेक्शन. बघा मी काय सांगत होते, राम आहे आणि रामला वाटलं ए आणि बी दोघांना ॲड करूयात आणि हिट करूयात. पण हिट करता करता त्याला तिथे खूप जास्त हीट बाहेर पडली आणि ती इतकी हीट रिलीज झाली की ती हीट कंट्रोल करण्यासारखी नव्हती. मग मला सांगा, जर ते खूप जास्त हीट बाहेर पडली तर अशा रिॲक्शन्स आपण लॅबमध्ये परफॉर्म करू का? शक्यतो आपण अशा रिॲक्शन्स अवॉइड करू, किंवा जर खूप हीट रिलीज होणार असेल तर बाहेरून आपण आईस कंडिशन्स देऊयात. म्हणजेच आपल्याला थर्मोडायनॅमिक्स काय शिकवतं की एखाद्या रिॲक्शनमधून किती हीट रिलीज होऊ शकते किंवा एखाद्या रिॲक्शनसाठी आपल्याला किती हीट द्यावी लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून कळतात? थर्मोडायनॅमिक्समधून कळतात. किंवा एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नाही. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, तर ती रिॲक्शन नॅचरली होती आहे. म्हणजे आता बघा, नेहमी तुम्ही हे बघितलं असेल की कधी पण वॉटरचा फ्लो कसा असतो रे. वॉटरचा फ्लो हा हायर लेवलवरून वॉटर लोअर लेवलला इझिली पडतं, बरोबर आहे. पण तुम्हाला जर हेच लोअर लेवलचं वॉटर म्हणजे लोअर लेवलचं वॉटर जर हायर लेवलला घेऊन जायचं असेल तर तुम्हाला बाहेरून एखादा फोर्स लावावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आता हायर लेवलवरून वॉटर लोअर लेवलला येणं म्हणजे ही एक नॅचरल प्रोसेस आहे, स्पॉन्टेनियसली होती आहे. ह्याच्यासाठी आपल्याला एखादा फोर्स नाही लावावा लागत आहे. सो इट इज अ स्पॉन्टेनियस इन नेचर. पण हेच तुम्हाला तुमच्या हौदातलं पाणी वरती जर टाकीत घेऊन जायचं असेल तर आपोआप जातं का रे?
तुम्ही एखाद दिवशी प्रयोग करून बघा. आता लाईट पण नाहीये, मोटर पण चालू नाहीये, नाही 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 जात. मॅडम. म्हणजेच तिथं काय करावं लागतं आपल्याला, बाहेरून मोटर लावून ते पाणी वरती खेचून घेऊन जावं लागतं. म्हणजेच लोअर लेवलचं जे पाणी आहे ते जर आपल्याला हायर लेवलला घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, बाहेरून एक्सटर्नल फोर्स द्यावा लागतो किंवा बाहेरून एखादा एक्सटर्नल फॅक्टर अप्लाय करावा लागतो. मग बाहेरून एखादा एक्सटर्नल फॅक्टर लावणं, बाहेरून एखादा एक्सटर्नल फॅक्टर अप्लाय करणं, ह्याचा मिनिंग काय आहे, ती जी प्रोसेस आहे ती नॉन स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे ती प्रोसेस होण्यासाठी आधी बाहेरून काहीतरी एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. आणि स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय, ज्या ॲटोमॅटिकली होतात, नॅचरली होतात, तिथे तुम्हाला कुठलं फोर्स वगैरे एक्सटर्नल फोर्सची गरज नसते. याचं पण एक खूप छान एक्झाम्पल मला माहिती आहे. म्हणजे बघा, अभ्यासाला तुम्हाला बसवायचं असेल तर अभ्यास करा असं सांगावं लागतं. सो इट इज अ नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितल्यावर किंवा कधी कधी घरचे बोलल्यावर आपण थोडंसं पुस्तक वगैरे उघडतो. जनरली ह्या एजमध्ये असं होत असतं. पण मोबाईल बघणं, यूट्यूबवर एखादं नवीन सॉन्ग रिलीज झालंय ते बघणं, मूव्ही बघणं, ह्या कशा प्रोसेस आहेत, एकदम नॅचरल प्रोसेस आहेत. कुणी सांगावं लागतं का रे, नाही, ते आपण स्वतःहून करत असतो. मग आपण जी रिॲक्शन परफॉर्म करणार आहे ती नॅचरली होऊ शकते का, ती स्पॉन्टेनियस नेचरची आहे का नाही, हे चेक कशात केलं जातं, केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये केलं जातं. म्हणजेच कुठली पण रिॲक्शन परफॉर्म होण्याआधी असं होत नाही की लॅबमध्ये गेलो आणि लगेच रिॲक्शन केली. नाही, इतना आसान नाही होता वो. एखादी रिॲक्शन लॅबमध्ये परफॉर्म करायच्या आधी तिच्यावर भरपूर रिसर्च केला जातो. आणि त्या रिसर्चमधला एक महत्त्वाचा टॉपिक असतो थर्मोडायनॅमिक्स. की ती रिॲक्शन आपण केली तर खूप हीट बाहेर नाही ना पडणार, काही लॅबमध्ये ॲक्सिडेंट वगैरे तर नाही ना होणार, हीट कंट्रोलेबल आहे ना, हे सगळं आधी स्टडी केलं जातं पेपर वर्कवर. आणि पेपर वर्कवर एकदा आपल्याला क्लिअरिटी आली तेव्हा कुठे आपण ती रिॲक्शन लॅबमध्ये परफॉर्म करतो. नाहीतर अशा अचानक रिॲक्शन्स लॅबमध्ये परफॉर्म होत नाहीत. आधी सगळी आयडिया घ्यावी लागते त्या रिॲक्शनबद्दल आणि ती आयडिया आपल्याला केमिकल थर्मोडायनॅमिक्समधून मिळत असते. ओके, नेक्स्ट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावातच आहे इलेक्ट्रो आणि केमिस्ट्री पण. म्हणजेच इथं काहीतरी गडबड आहे, कुछ तो यहाँ पे नया होने वाला है. और नया क्या होता है, इलेक्ट्रो से हम क्या याद रखते हैं, इलेक्ट्रो से हम याद रखते हैं इलेक्ट्रिक. ओके, आणि केमिस्ट्रीमधून आपण याद लक्षात ठेवतो केमिस्ट्री. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये काय बघत असतो, देअर आर सम रिॲक्शन्स, त्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रिक एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये. हां हॅलो. हां येस, बोला. बोला, कुणाला काही प्रॉब्लेम आहे, कुणी आत्ता माईक ऑन केला होता. ऑलरेडी वी आर टोटल 31 स्टुडंट्स. सो वन्स अगेन I am requesting, if you have any smallest query, doubt, then just note it down in your notebook. तुमच्या नोटबुकमध्ये साईडला पेन्सिलने डाऊट वगैरे लिहून ठेवायचेत. आणि ॲट द एंड ऑफ लेक्चर 5 मिनिट्स मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामध्ये आपण बोलणार आहोत, मी तुमच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करणार आहे. बट प्लीज, आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये शिकत आहोत, आपण क्लासरूममध्ये नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं काही गोष्टींचं आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे. काही डाऊट्स असतील तुमच्या साईडला नोट करा. आपण डेफिनेटली, मी तुम्हाला श्युअरिटी देते, कुठल्याच फॅकल्टीकडून तुमचा कोणताच डाऊट तसाच राहणार नाही. क्लासमध्ये सॉल्व करता आला ऑनलाईन लेक्चरमध्ये, देन वी विल गिव्ह आवर बेस्ट. आम्ही क्लासमध्ये तो डाऊट लगेच सॉल्व करू. ज्यावेळेस तुम्हाला बोलायचा चान्स देईल त्यावेळेस तुम्ही तो डाऊट विचारून क्लिअर करा. अदरवाईज तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आहात, व्हॉट्सअपवर डाऊट्स टाका. तुम्हाला इमिजिएटली विदिन द 24 hours तुमचे डाऊट्स सॉल्व होतील. बट डोंट डिस्टर्ब मी इन लेक्चर. ह्याने काय होतं, लिंक तुटते. मला जे सांगायचं आहे कदाचित त्या पॉईंट्सपासून मी दुसरीकडे जाऊ शकते. ओके, तुमचे माईक्स तुम्ही बंद ठेवायचेत. बघा काय सांगत होते, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण काय शिकणार आहोत,
नावातून कसं लक्षात ठेवायचं, इथं काहीतरी इलेक्ट्रिक रिलेटेड आहे आणि केमिस्ट्री रिलेटेड ऑब्व्हियसली असणारच आहे. मग इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये कसं होतं आणि केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कसं होतं हे आपण शिकणार आहोत इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. रेडॉक्स रिॲक्शन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इलेक्ट्रोकेमिस्ट्री. रेडॉक्स रिॲक्शनमुळे पूर्ण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट झाली आहे. रेडॉक्स रिॲक्शनमुळे आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी करायला मिळते. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा जो रोल आहे तो डे टू डे लाईफमध्ये कुठे यूज करता, तर तुमच्या मोबाईल फोन्सच्या बॅटरीमध्ये. कधी विचार केला आहे का रे की तुम्ही ज्यावेळेस मोबाईल फोन चार्ज करत असता, म्हणजेच तुम्ही त्याला इलेक्ट्रिक सप्लाय देत असता, आणि ज्यावेळेस तो मोबाईल फोन 100% चार्ज होतोय, त्याच्यानंतर विदाऊट इलेक्ट्रिक प्लग, विदाऊट इलेक्ट्रिक सप्लायसुद्धा तो मोबाईल फोन चालतोय. कसं काय बरं, हे कसं होतं? तर ह्याचं आन्सर आपल्याला मिळत असतं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. ज्यावेळेस तुम्ही त्या फोनला चार्ज करत असता, त्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक एनर्जी त्याला देत असता. मोबाईल फोन काय करत असतं, हळूहळू तुम्ही दिलेल्या इलेक्ट्रिक एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर करून ठेवत असतं. आणि मग ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक सप्लाय काढून टाकता, त्यावेळेस ती केमिकल एनर्जी कन्व्हर्ट होत असते इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. आणि मग त्यावेळेस तुम्ही तो फोन विदाऊट चार्जर किंवा विदाऊट एनी इलेक्ट्रिक सप्लायसुद्धा तुम्ही तो फोन यूज करू शकता. म्हणजे स्टोअर केलेली केमिकल एनर्जी कन्व्हर्ट व्हायला लागते पुन्हा इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. स्टोअर केलेली एनर्जी, केमिकल एनर्जी काही वेळाने संपून जाते. मग त्यावेळेस तुमचं इलेक्ट्रिक डिस्चार्ज होतो, मोबाईल डिस्चार्ज होतो. पुन्हा तुम्हाला त्या मोबाईल फोनला इलेक्ट्रिक एनर्जी, इलेक्ट्रिक सप्लाय द्यावा लागतो. इलेक्ट्रिक सप्लाय त्या इलेक्ट्रिक एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर करून ठेवतो तुमचा फोन. मग तुम्ही वापरू शकता विदाऊट इलेक्ट्रिक प्लग, विदाऊट म्हणजे असं इलेक्ट्रिक तिथे कनेक्शन नसलं तरी पण तुम्ही तो फोन कसा वापरता, कारण मग केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये व्हायला सुरुवात होते. स्टोअर करून ठेवलेली केमिकल एनर्जी आपण वापरतो. स्टोअर करून ठेवलेली केमिकल एनर्जी एका टाईम नंतर संपून जाणार आहे, आणि ती संपून गेली की स्टोअर केलेली केमिकल एनर्जी जर संपली तर आपला मोबाईल फोन काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. मोबाईल फोन डिस्चार्ज झाला म्हणजेच केमिकल एनर्जी संपली आहे. आता आपल्याला पुन्हा त्याला इलेक्ट्रिक एनर्जी द्यावी लागणार आहे. म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपण डे टू डे लाईफमध्ये सुद्धा यूज करत असतो. ओके. अँड देन लास्ट चॅप्टर इज केमिकल कायनेटिक्स. वन ऑफ द मोस्ट इझी चॅप्टर मी म्हणू शकते की म्हणजे इतकं सोपं चॅप्टर आहे केमिकल कायनेटिक्स. आणि भाईसाब तो 6 मार्काला येतो, विथ ऑप्शन 6 मार्काला येतो, आणि विदाऊट कंपल्सरीसाठी तो तुम्हाला 4 मार्क्सला सोडवायचा आहे. मी ह्या चॅप्टरने सुरुवात करणार आहे. 2 फेवरेट रिझन आहेत ह्या चॅप्टरने स्टार्ट करायचे. पहिला, ज्यावेळेस आपण 12th स्टार्ट करतो त्यावेळेस थोडा हाय वेटेजवाला चॅप्टर लगेच घेण्यापेक्षा थोडा एक नॉर्मल वेटेजवाला चॅप्टर घेते मी. सो हा एक नॉर्मल 6 मार्क्सचं वेटेज आहे. डायरेक्ट आपण थर्मो आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री चालू केलं तर जे जुने स्टुडंट्स येतील त्यांचं मिस होऊ शकतं हे, म्हणून आपण केमिकल कायनेटिक्सने सॉल्व करणार. आणि अजून एक रिझन की चॅप्टर अंडरस्टँड करायला पण इझी आहे. ह्या चॅप्टरमुळे तुमचा स्टडीमधला इंटरेस्ट वाढतो. तुम्हाला हा चॅप्टर यायला लागला की तुम्हाला असं कॉन्फिडन्स वगैरे वाढायला लागतो. त्याच्यामुळे आपण ह्याच चॅप्टरने स्टार्ट करणार आहे. सो आता मी तुम्हाला हे 6 चॅप्टर्सचं, आता केमिकल कायनेटिक्सचं डायरेक्ट इंट्रोडक्शन देऊन केमिकल कायनेटिक्स स्टार्ट करते आहे. आपल्याला बेसिकली हे 5 चॅप्टर, टोटल 6 चॅप्टर स्टडी करायचे आहेत अंडर फिजिकल केमिस्ट्री. बेसिकली फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, एवढे सगळे केमिस्ट्रीच्या ब्रांचेस आहेत. मग फिजिकल केमिस्ट्री का बरं इम्पॉर्टंट आहे? कारण बघा, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय करायला भेटतं, काय शिकायला भेटतं. एकतर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थर्मो आहे. थर्मोडायनॅमिक्समधून आपल्याला रिॲक्शनबद्दलची पूर्ण क्लिअरिटी येते की त्या रिॲक्शनला किती हीट द्यावी लागणार आहे, किती तिथे हीट रिलीज होईल, ह्याची सगळी क्लिअरिटी आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीचा स्टडी केल्यावर, थर्मोचा स्टडी केल्यावर येते. त्याच्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये
केमिकल कायनेटिक्स आपण शिकत असतो. केमिकल कायनेटिक्स कशासोबत डील करत असतं, तर केमिकल कायनेटिक्स डील करत असतं टाईमसोबत. एखादी रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी किती टाईम लागेल ते आपल्याला केमिकल कायनेटिक्समध्ये कळतं. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण इक्विलिब्रियम स्टडी करत असतो. इक्विलिब्रियममधून आपल्याला कळत असतं किती पर्सेंटचा प्रोडक्ट तयार झाला आहे. कारण आपण एखादी रिॲक्शन करतोय म्हणजेच आपण काय करतोय, आपल्याला एखादा प्रोडक्ट पाहिजे. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशात होत असतं, प्रोडक्टमध्ये. आपला फोकस ह्या प्रोडक्टवर असतो. हा प्रोडक्ट कसा असला पाहिजे, युजफुल असला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही सोप बनवण्याची पण एक रिॲक्शन आहे. मग त्या लोकांनी त्यावेळेस काय केलं की आपण जर हे रिॲक्टंट्स ॲड केले तर सोप नावाचा एक कंपाऊंड तयार होतोय आणि तो कसा असणार आहे, तर खूप युजफुल असणार आहे. किंवा आता कोविड आलं होतं त्यावेळेस बऱ्याच जणांनी वेगवेगळे मेडिसिन्स वगैरे शोधून काढले. ठीक आहे, मग त्याचा सगळ्यांचा हेतू काय असतो की जो काही प्रोडक्ट आपण बनवणार आहे तो प्रोडक्ट युजफुल असला पाहिजे. सो केमिकल इक्विलिब्रियममध्ये आपल्याला काय कळतं की आपल्याला जो प्रोडक्ट बनवायचा आहे तो किती पर्सेंट फॉर्म होणार आहे. तो जर खूप थोडा फॉर्म होत असेल तर काय करावं लागेल, त्याच्यासाठी मग आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमधून आयडिया येते. आणि हे 3 खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहेत एखाद्या रिॲक्शनचे, की रिॲक्शन थर्मोडायनॅमिकली कशी आहे, रिॲक्शन कायनेटिकली कशी आहे आणि रिॲक्शन इक्विलिब्रियम वाईज कशी आहे. ओके, सो आता मी डायरेक्ट केमिकल कायनेटिक्सला स्टार्ट करते आहे. न्यू चॅप्टर आणि फर्स्ट चॅप्टर. अब देखो. सो हॅलो केमिकल, येस बोला. हॅलो हां बोला, आवाज येतोय तुमचा. काय प्रॉब्लेम आहे, बोला. हॅलो हां आवाज येतोय, तुम्ही बोला. मॅम स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाहीये. ऑलरेडी स्क्रीन तर शेअरिंग आहे. बाकीच्यांना प्रॉब्लेम आहे का, अजून कुणाला स्क्रीन दिसत नाही? नो मॅम. हां बघा, जर स्क्रीन दिसत नसेल तर तुमचं एकदा कनेक्शन चेक करा. केमिकल कायनेटिक्स. आता केमिकल कायनेटिक्सचं आज मी एकदम मस्त फक्त इंट्रोडक्शन देणार आहे. बघा, आता तुम्हाला प्रत्येकालाच हा अनुभव लाईफमध्ये येईल कधी ना कधी की तुम्हाला प्रोजेक्ट्स बनवायचे असतात. ज्यावेळेस तुम्ही हायर एज्युकेशनला जाता त्यावेळेस तुम्हाला प्रोजेक्ट्स बनवायचे असतात. आणि असेच 2 स्टुडंट्स एका टीचरकडे येतात. सपोज ही आहे आपली छान अशी टीचर आणि ह्या टीचरकडे 2 स्टुडंट्स येतात. कोण कोण, राम आणि श्याम. ठीक आहे, राम आणि श्याम काय म्हणतात की मॅम आम्हाला प्रोजेक्ट्स बनवायचा आहे, किंवा टीचर त्यांना सांगते की तुम्हाला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. दोघांना सेपरेट प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि तो प्रोजेक्ट विदिन लेस टाईम, कमी टाईममध्ये तो जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट करेल त्याला जास्त मार्क्स मिळणार आहे. म्हणजे लेस टाईम जो घेईल त्याला कसे मार्क्स असणार आहेत, हायर मार्क्स असणार आहेत. दिस इज द क्रायटेरिया की तुम्ही तुमचा प्रोजेक्ट लवकर कंप्लीट करायचं आहे. जर तुम्ही लवकर कंप्लीट केला तर यू विल गेट हायर मार्क्स. किसी के जैसा बनने की तमन्ना. कोण आहे हे? ओके, नेक्स्ट टाइम मी सरांना आता इन्फॉर्म करून देते की That is very disturbance. yes, I will talk with Sujit sir. He will discuss with you. आजच ते तुमच्याशी आफ्टर माय लेक्चर फिजिक्सच्या सेशनमध्ये डिस्कस करतील. ठीक आहे, आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. सुरुवातीचे डेमो लेक्चर्स आहेत. डेमो लेक्चर्सला जोपर्यंत ॲडमिशन कन्फर्म वगैरे होत नाही तोपर्यंत काही स्टुडंट्स वगैरे येत राहतील, असे ज्यांना बेसिकली शिकण्यापेक्षा दुसऱ्या थिंग्समध्ये इंटरेस्ट असेल.
पण एकदा का तुमचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आय एम गिविंग यू शुअरिटी की आपण लिमिटेड स्टुडंट्सच असणार आहोत, त्याच्यामुळे असं डिस्टर्बन्स होणार नाही. आता डेमो लेक्चर्स आहेत त्याच्यामुळे असा डिस्टर्बन्स होऊ शकतो. प्लीज आपण तसंही सुजित सरांशी बोलल्यावर ह्या डिस्टर्बन्सचं पण काय सर सॉल्व करून टाकतील हा प्रॉब्लेम. वी विल सी. बट ज्यावेळेस आपली बॅच फॉर्म होईल त्यावेळेस आपण ID वगैरे सगळे कन्फर्म करूनच जॉईन करून घेऊयात. बघा काय सांगते की जो लेस टाईममध्ये करेल प्रोजेक्ट त्याला हायर मार्क्स मिळणार आहे. सो दोघांना प्रोजेक्ट सेम होता, A+B इट गिव्स C. हा प्रोडक्ट फॉर्म करायचा होता. A अँड B काय आहे तर रिॲक्टंट्स. C काय आहे कुणी सांगू शकेल का मला? C काय असणार? प्रोडक्ट. येस, करेक्ट. म्हणजे ॲरो ज्या साईडला असा आहे, हेड ज्या साईडला आहे, राईट हँड साईडला हमेशा आपण काय लिहित असतो? प्रोडक्ट लिहित असतो. आणि लेफ्ट साईडला काय लिहित असतो तर रिॲक्टंट्स लिहित असतो. येस. तर आता दोघांना ना सेम टास्क दिलाय बरं का. कॉम्पिटिशन लागली, दोघांना सेम टास्क दिलाय. कॉम्पिटिशन लागली आहे की जो ही रिॲक्शन लवकर कंप्लीट करेल त्याला जास्त मार्क मिळणार आहे. मग आता काय होतं, राम जो आहे तो सुरुवातीला विचार करतो आणि त्याला कळतं जर मी A+B ह्याला फक्त हिटिंगची कंडिशन दिली तर C नावाचा प्रोडक्ट तयार व्हायला, C नावाचा जो प्रोडक्ट आहे तो तयार होण्यासाठी 10 days लागणार आहेत. ठीक आहे. आणि श्याम काय विचार करतो की जर मी फक्त हिटिंगची कंडिशन दिली तर 10 दिवस जातात आहे, मला अजून काय वेगळं करता येईल. तो श्याम काय करतो बघा, A+B ह्यांची रिॲक्शन लावतो, ह्यांना हिटिंगची कंडिशन पण देतो आणि थोडासा कॅटलिस्ट पण ह्याच्यामध्ये ॲड करतो. कॅटलिस्ट काय असतं तर एक असा सबस्टन्स जो रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करत असतो. Increases the rate of reaction. येस, करेक्ट. अनम्यूट युअर माईक. बाजीराव कोण आहे, माईक अनम्यूट करा. बघा श्यामने काय केलं की श्यामने थोडंसं रामच्या लॅबमध्ये डोकून बघितलं, त्याला कळलं रामने तर काय फक्त हिटिंगची कंडिशन दिली आहे, फक्त हिटिंगची कंडिशन दिली तर 10 दिवस लागतील. माझा तर रिॲक्शनचा प्रोडक्ट 10 दिवसाच्या आधी आला पाहिजे, मला तर जास्त मार्क मिळवायचे. मग श्याम थोडा अजून जास्त हुशार बनतो, थोडा अजून जास्त स्टडी करतो आणि श्यामच्या काय लक्षात येतं, हिटिंगची कंडिशन दिली आणि कॅटलिस्ट जर टाकला तर C नावाचा प्रोडक्ट 2 दिवसात येतोय. मग मला सांगा कुणाला जास्त मार्क्स मिळतील? ऑब्व्हियसली श्यामला, कारण श्यामने 2 दिवसात प्रोडक्ट आणला. रामने फक्त हिटिंगची कंडिशन देत बसला आणि ज्यावेळेस फक्त हिटिंगची कंडिशन देतोय त्यावेळेस 10 दिवस लागतात आहे. आणि कॅटलिस्ट जर ॲड केला, हिटिंगची कंडिशन आणि कॅटलिस्ट जर ॲड केलं तर 2 दिवसात प्रोडक्ट बनतोय. म्हणजेच एखादी रिॲक्शन किती वेळात कंप्लीट होतीये हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर एखादी रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी खूप जास्त टाईम घेत असेल तर ती रिॲक्शन तेवढी फिजिबल नसते आणि एखादी रिॲक्शन कमी वेळेत होणार असेल तर ती रिॲक्शन तेवढी चांगली असते. म्हणजे आपल्याला सगळ्यांना बघा असं इन्स्टंट रिप्लाय पाहिजे असतो. आपण एखाद्याला मेसेज केला तर आपल्याला काय वाटतं की अरे लगेच रिप्लाय आला पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला पटकन हवी असते, बरोबर आहे ना. तसंच रिॲक्शनच्या बाबतीत आहे. रिॲक्शन जर लवकर कंप्लीट होत असेल तर त्या रिॲक्शनला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर ती रिॲक्शन तो प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट फार भारी प्रोडक्ट आहे पण तो प्रोडक्ट बनण्यासाठी 1000 दिवस लागतात आहे. 1000 दिवस लागत असतील तर एवढं ती रिॲक्शन करणं, एवढा वेट करणं पॉसिबल आहे का? नाही. मग रिॲक्शनचा रेट मेजर करणं म्हणजेच एखादी रिॲक्शन किती वेळेत होतीये हे मेजर करण्यासाठी आपण काय स्टडी करत असतो तर केमिकल कायनेटिक्स स्टडी करत असतो. केमिकल कायनेटिक्स आपण इथे स्टडी करत असतो. सो केमिकल कायनेटिक्स कशासोबत डील करते तर टाईमसोबत डील करत असते. एखादी रिॲक्शन किती वेळात कंप्लीट होतीये हे समजण्यासाठी आपल्याला कशाचा स्टडी करावा लागतो? केमिकल कायनेटिक्सचा स्टडी करावा लागतो. आता अजून एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल की आता सपोज कोविडच्या टाईमला सगळे सायंटिस्ट लोक बघा कोविडच्या टाईममध्ये सगळे सायंटिस्ट लोक लस शोधत होते किंवा इन्व्हेंट करत होते. आता तीच रिॲक्शन, तो जो प्रोडक्ट आहे, ते जे मेडिसन आहे ज्यांनी लवकर शोधून काढलं त्या कंपनीला जास्त यूज होणार आहे.
एखादी कंपनी आहे सेम प्रोडक्ट बनवते पण तिचा प्रोडक्ट बनण्यासाठी खूप जास्त टाईम लागत असेल तर मग त्या प्रोडक्टला काही यूज असणार आहे का नाही. वेळेत रिॲक्शन कंप्लीट होणं हे महत्त्वाचं असतं आणि रिॲक्शन वेळेत कंप्लीट होतीये का नाही, रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी किती टाईम लागतो हे आपल्याला कशामधून कळत असतं तर केमिकल कायनेटिक्समधून कळत असतं. केमिकल कायनेटिक्स डील्स विथ द रेट ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनचा रेट किती आहे ह्याच्यासोबत केमिकल कायनेटिक्स डील करत असतं. कळालं इथपर्यंत? एक बेसिक आयडिया आली आहे का की केमिकल कायनेटिक्समध्ये आपण काय शिकणार आहोत. कायनेटिक्सचा मिनिंग काय असतो की किती टाईममध्ये ती एखादी गोष्ट होणार आहे, तो टाईम तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो, मग त्याला आपण म्हणत असतो केमिकल कायनेटिक्स. किंवा आता अजून एक एक्झाम्पल की फॉर एक्झाम्पल A+B आणि हे बनवण्यासाठी C नावाचा प्रोडक्ट बनवतोय. एक कंपनी जी एक्स नावाची कंपनी आहे हा C नावाचा प्रोडक्ट बनवण्यासाठी 1 इयर घेते, पण हा C नावाचा प्रोडक्ट A+B मध्ये अजून काहीतरी ॲड करून C नावाचा प्रोडक्ट बनवणारी एक दुसरी कंपनी आहे Y नावाची. ही दुसरी कंपनी एका दिवसातच प्रोडक्ट तयार करते. मग कुठली कंपनी फायद्यात असणार आहे? Y नावाची कंपनी. म्हणजेच रिॲक्शनचा रेट तिने कसा वाढवायचा ह्याचा स्टडी केलेला आहे आणि हा स्टडी आपण कशामध्ये करत असतो तर केमिकल कायनेटिक्समध्ये करत असतो. हे गेम आय डी ज्यांचं नाव आहे त्यांनी प्लीज चेंज युअर नेम. तुमचं प्रॉपर नेम इथं माहीत पाहिजे. इमिजिएटली रिनेम युअर सेल्फ. तुमच्या नेमला रिनेम करा. गेम आय डी वगैरे असं ठेवायचं नाही आहे. तुमचं पूर्ण नाव जे असेल ते नाव तुम्हाला इथे ठेवायचं आहे. मे बी पॅरेंट्सचं असेल तरीही पण बेसिक आयडिया आली आहे. केमिकल कायनेटिक्समध्ये आपण कशाचा स्टडी करणार आहोत तर केमिकल कायनेटिक्समध्ये आपण रिॲक्शनच्या टाईमबद्दल स्टडी करणार आहोत. एखादी रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी कसा टाईम घेते, किती घेते, ठीक आहे. मग 3 टाईप्सच्या रिॲक्शन्स असतात टाईमच्या बेसिसवरून. 3 टाईप्स ऑफ रिॲक्शन ऑन द बेसिस ऑफ टाईम. टाईमचा फॅक्टर लक्षात घेऊन 3 ऑन द बेसिस ऑफ टाईम. किती रिॲक्शन्स आहेत तर 3 टाईप्स आहेत. एक म्हणजे फास्ट रिॲक्शन, म्हणजे जर मी वॉटर घेतलं, वॉटरमध्ये जर मी NaCl ॲड केलं तर इमिजिएटली रिॲक्ट होऊन जात आहे. सो इट इज अ फास्ट रिॲक्शन. ठीक आहे. मग टाईमच्या अकॉर्डिंग एखादी रिॲक्शन विदिन द सेकंड होऊ शकते. तुम्ही जर कधी एखादी यूट्यूबला व्हिडिओ वगैरे ह्याची बघू शकता की जर सोडियम मेटल जर आपण वॉटरमध्ये टाकलं तर सोडियम मेटल वॉटरसोबत एकदम फास्ट रिॲक्ट होतो. म्हणजे जर आपण टाईमचा फॅक्टर विचारात घेतला तर 3 टाईपच्या रिॲक्शन्स असतात. एक असते फास्ट रिॲक्शन, प्लीज माईक बंद करा. सेकंड असते मॉडरेट रिॲक्शन आणि तिसरी असते स्लो रिॲक्शन. स्लो रिॲक्शन म्हणजे काय की आता असं होतं का रे बाळांनो की तुम्ही ह्या पावसाळ्यात एखादी सायकल विकत आणली आहे आणि नेक्स्ट पावसाळ्यात ती सायकल पार गंजून गेली? असं नाही होत. लोखंडाला गंज चढतो, रस्टिंग ऑफ आयर्न ही एक अशी इमिजिएट होणारी प्रोसेस नाही आहे. ही अशी हळूहळू इयर्स, म्हणजे ती एकदम अशी स्लो प्रोसेस आहे. असं होत नाही की ह्या वर्षी आणलेली एखादी लोखंडाची वस्तू नेक्स्ट इयरमध्ये पार गंजूनच गेली आहे. सो स्लो रिॲक्शन्स म्हणजे काय की ज्या रिॲक्शन्सचा रेट इन्फिनाइटली स्मॉल असतो, म्हणजे खूपच स्मॉल ती रिॲक्शन होत असते किंवा खूपच स्लो ती रिॲक्शन होत असते, त्याला आपण स्लो रिॲक्शन म्हणतो. फास्ट रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन्स ज्या विदिन सेकंडमध्ये होतील त्याला आपण फास्ट रिॲक्शन म्हणतो. मग केमिकल कायनेटिक्समध्ये तुम्हाला कुठल्या रिॲक्शनचा रेट मोजायचा आहे तर केमिकल कायनेटिक्समध्ये तुम्हाला मॉडरेट रिॲक्शनचा रेट मोजायचा आहे. कारण फास्ट रिॲक्शनचा रेट मोजताच येणार नाही आहे. फास्ट रिॲक्शन तर तशी पण खूप पटकन होऊन जाणार आहे. स्लो रिॲक्शनचा रेट
मेजर करून काय करणार आहे? स्लो रिॲक्शनचा टाईम आपल्याला मेजर करून काही करायचंच नाही आहे, कारण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ती रिॲक्शन खूप जास्त स्लो आहे. मग आपण केमिकल कायनेटिक्समध्ये कुठल्या रिॲक्शनचा टाईम मेजर करत असतो? तर मॉडरेट रिॲक्शन. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर MCQ की केमिकल कायनेटिक्स डील्स विथ विच टाईप ऑफ रिॲक्शन? केमिकल कायनेटिक डील्स विथ मॉडरेट रिॲक्शन्स. क्लिअर आहे? लेट मी नो. सांगा मला. आता तुम्ही माईक ऑन करून सांगू शकता. आत्तापर्यंत सांगितलं कळालंय? ओके. ऑनलाईन जे आधीचे स्टुडंट्स आहेत त्यांची एक हॅबिट आहे, ते थंब दाखवतात, थंबवरून सुद्धा ते रिस्पॉन्स देतात. ऑलरेडी आपली ऑनलाईनचे जे बॅचचे स्टुडंट्स आहेत ते पण जॉईन आहेत, 11चे स्टुडंट्स. ओके. सो केमिकल कायनेटिक्समध्ये मग आपण काय करणार आहोत? तर रिॲक्शनचा रेट स्टडी करणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा केमिकल कायनेटिक्सची मग आपण डेफिनेशन लिहूयात. काय डेफिनेशन आहे? केमिकल कायनेटिक्स इज, आमचे ह्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. यू हॅव टू मेक 2 नोटबुक्स फॉर केमिस्ट्री. एक नोटबुक तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री तृप्ती मॅमच्या सब्जेक्टसाठी म्हणजे चॅप्टरसाठी करायची आहे, आणि एक नोटबुक माझ्या फिजिकल केमिस्ट्रीच्या चॅप्टरसाठी करायची आहे. सो केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन काय बघा. केमिकल कायनेटिक्स इज ब्रांच ऑफ केमिस्ट्री. डेफिनेटली कसं लक्षात ठेवायच्या, अशा जर तुम्हाला कधी कधी वाटत असेल की काही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर ते पण मी ट्रिक्स वगैरे सांगत जाईल. केमिकल कायनेटिक्स इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री. ब्रांच ऑफ केमिस्ट्री. ऑब्व्हियसली आता काय म्हणजे ह्या डेफिनेशनमध्ये काय पाठ करायचं आहे पहिल्या सेंटेन्समध्ये, की केमिकल कायनेटिक्स आपण केमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये शिकलोय, म्हणजे डेफिनेटली केमिकल कायनेटिक्स ही केमिस्ट्रीची ब्रांच आहे. मग ही एक अशी ब्रांच आहे विच डील्स विथ, ही ब्रांच कुणासोबत डील करते? विच डील्स विथ रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा रेट कसा आहे? रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन and factors affecting that rate, and factors affecting them, factors affecting them. मग आता कधी पण मी सांगते, मला म्हणजे असं वाटतं की एखादं मोठं सेंटेन्स असेल ना, तर ते आपण छोट्या छोट्या सेंटेन्समध्ये ब्रेकडाऊन करून लक्षात ठेवायचं. मग आपलं पहिलं सेंटेन्स काय असेल? केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन आली तर, की केमिकल कायनेटिक्स काय आहे? तर केमिस्ट्रीची ब्रांच आहे. इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ, कशासोबत डील करणारे? ही रेट ऑफ रिॲक्शन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग देम. कुठले फॅक्टर्स आहेत असे की ज्या फॅक्टरने रेट वाढू शकतो? म्हणजे डेफिनेटली आपण असा विचार करतोच ना की कधी पण, की एखादी गोष्ट जर आपण थोडी स्लो करत असो तर आपण विचार करतोच ना की आपण ही काय करूयात, आपल्यात काय बदल करूयात सो दॅट आपण ही गोष्ट थोडीशी लवकर होईल असं विचार करतो, फास्ट होईल असं करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता सुरुवातीला बघा, ज्या मुली नवीन नवीन असतात की त्यांना असं स्वयंपाक बनवायला येत नाही, त्यांचा स्पीड एकदम असा थोडा स्लो असतो, मग त्या थोडा स्वतः चेंज करतात. मग हळूहळू आपल्याला काय कळतं की आपण अजून तो रेट वाढवू शकतो. रेट म्हणजेच काय? बेसिकली रेट एक अशी क्वांटिटी असती, अशी थिंग आहे की जी विथ टाईम चेंज होणार आहे. रेटचा मिनिंग काय असतो? की भाव, व्हॅल्यू. आपण म्हणतो ना की काय रेट आहे ह्या वस्तूचा, किंवा गोल्डचा रेट, सोन्याचा भाव काल वेगळा होता. तुमच्या कॉलनीतल्या सोन्या नाही बरं का, मी गोल्डबद्दल म्हणते. गोल्डचा रेट काल वेगळा होता, आज वेगळा असणार आहे, उद्या वेगळा असणार आहे. म्हणजे विथ टाईम त्याची व्हॅल्यू चेंज होती आहे. आणि आयुष्यात असं होत असतं, विथ टाईम आपली पण व्हॅल्यू लोकांच्या आयुष्यातली चेंज होत राहते. आणि इट्स ओके. असं झालं तरी लय रुसून बसायचं नाही किंवा लय निगेटिव्ह डिप्रेशनमध्ये वगैरे जायचं नाही. लोक आज भाव देतात, उद्या नाही देणार, लोकांचं काय चालूच असतं, आपण आपलं मस्त राहायचं असतं. काय रेट म्हणजे काय? मग एक अशी गोष्ट जी विथ टाईम चेंज होत राहते, फिक्स नसते, कॉन्स्टंट नसते की हां ह्या गोष्टीचा भाव रेट हीच राहणार आहे. नाही, काही दिवसांनी का होईना चेंज होत राहते. विथ टाईम
चेंजेस, अशी गोष्ट जी विथ टाईम चेंज होणार आहे. मग त्यालाच रेट म्हणतात की जसं जसं टाईम चेंज होईल तसं जसं रिॲक्शनचा काय रेट होणार आहे आणि त्याला कुठले फॅक्टर्स रिलेटेड आहेत, की कुठल्या फॅक्टरने त्या केमिकल रिॲक्शनचा रेट वाढेल, म्हणजे कुठल्या फॅक्टरने ती रिॲक्शन लवकर पूर्ण होईल, कुठल्या फॅक्टरमुळं ती रिॲक्शन जरा स्लो होती आहे. मग असे कुठले फॅक्टर्स आहेत की जे रिॲक्शनचा रेट काय करतात, डिफाईन करतात किंवा रिॲक्शनचा रेट सांगत असतात. बेसिकली तुम्हाला आता डेफिनेशन कळाली का, की केमिकल कायनेटिक्स काय आहे बाळांनो? एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे. ती कशासोबत डील करणार आहे? रिॲक्शनच्या रेटसोबत डील करणार आहे. त्याच्यामध्ये आपण रिॲक्शनचा रेट स्टडी करणार आहे आणि अजून काय स्टडी करणार आहोत, तर त्या रिॲक्शनच्या रेटला कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात. म्हणजे तुम्ही पण आज मी तुम्हाला एक टास्क घेते आहे, तुम्हाला स्टडी करण्यापासून कुठले फॅक्टर्स लांब घेऊन जातात, ते कुठल्या फॅक्टर्समुळं तुमचा स्टडीचा रेट स्लो होतोय. स्टडीचा रेट कसा असा भयानक असला पाहिजे, एकदम जोरात असला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या स्टडीला अफेक्ट करणारा फॅक्टर आहे दॅट इज युअर सोशल मीडियाचा वापर जास्त. ऑनलाईन मी नाही म्हणू शकत, ऑनलाईन यूट्यूब वगैरे ह्याचं तुम्ही चांगल्या पर्पजसाठी पण यूज करू शकता. बट काही काही ॲप्स आहेत, आता नावं नाही घेऊ शकत आपण, पण ह्या ॲप्समध्ये आपण खूप जास्त टाईम इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यापासून आपला जो मेन स्टडीचा जो टाईम असतो तो टाईम आपला वाया जातो. म्हणजे आपला रेट, सक्सेसचा रेट आपला कशामुळं कमी होत असतो ह्याचा पण आपण आयुष्यात विचार केला पाहिजे. किंवा आपला सक्सेसचा रेट कुणामुळं वाढेल? जे लोक निगेटिव्ह आहेत त्यांच्यापासून लांब राहायचं, मग आपल्या सक्सेसचा रेट वाढत राहतो. पॉझिटिव्ह राहिलं की सक्सेसचा रेट वाढतो. मग रिॲक्शनमध्ये असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे रेटला अफेक्ट करत असतात? ठीक आहे, असं थोडं थोडं मी इकडचं तिकडचं पण सांगत राहते. आय होप ते तुम्हाला जास्त म्हणजे नाही का असं इन्स्पायर व्हावं वगैरे म्हणूनच सांगत असते. ते तुम्हाला आवडेलच असं मला वाटतंय की त्याच्याबद्दल. Calling. ठीक आहे, आता डेफिनेशनमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? लेट मी नो. डेफिनेशन कळाली आहे? बहुत अच्छा, Yes. बहुत अच्छा. Yes. ओके बहुत अच्छा, बहुत अच्छा. ओके, ठीक आहे. कुणाचा माईक ऑन आहे? साहिल पठाण, तुमचा माईक ऑन करा. नेक्स्ट आहे बघा आता आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन्स. मग आता रिॲक्शनच्या रेटचे किती टाईप्स असतात? रेट ऑफ रिॲक्शनचे 2 टाईप्स असतात. कुठले कुठले 2 टाईप्स असतात? तर एक असतो साहिल पठाण, तुमचा माईक जो ऑन आहे ना तो म्यूट करायचा आहे. जी जी क्या? साहिल पठाण, तुमचा माईक तुम्ही बंद करा. हो मॅडम. हां, बघा रेट ऑफ रिॲक्शन्स, किती टाईपचे रिॲक्शन्स असतात, किती टाईपचे रेट असतात. तर एक आहे ॲव्हरेज रेट आणि दुसरं आहे इन्स्टंटेनियस रेट. इन्स्टंटेनियस ठीक आहे. आधी आमच्या म्हणजे आधीच्या बॅचमध्ये Very bad. That will can decrease your students number. नो आय थिंक हे बघा कसं असतं ना, आज फर्स्ट डे आहे आणि यू कॅन नॉट जज एनीवन ऑन अ फर्स्ट डे. पहिल्या दिवशीच आपण कधीच कुणाला जज करू नये. त्याच्यामुळं मला नाही असं वाटत की ह्या अशा लोकांमुळे आमचा स्टुडंटचा नंबर डिक्रीज होईल. कारण कसं आहे, विदिन 1 वीक तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल. आणि हे असे जे स्टुडंट्स आहेत हे जास्त काळ इथं थांबूच नाही शकत.
ॲटोमॅटिकली ते जाणार, हे आम्हालाही माहिती आहे आणि सुजित सर पण त्याच्यावर लक्ष ठेवतील. सो आय डोंट थिंक सो की ह्याच्यामुळे आमचा नंबर वगैरे लेस होईल. अँड यू हॅव टू ट्रस्ट ऑन अस. तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवावा असा वाटला तर तुम्ही डेफिनेटली ठेवा. आधीच्या स्टुडंटला माहिती आहे आज जरा जास्त जण जॉईन झालेत म्हणून अशा गोष्टी होतात ते, नाही तर अदरवाईज आपले जे लेक्चर्स आहेत ते व्हेरी स्मूथली आणि विदाऊट एनी डिस्टर्बन्स कंटिन्यू चालू राहतात. लिंक ही सगळ्यांसाठी ओपन आहे म्हणून असं होतंय. ज्या दिवशी लिंक ही रेस्ट्रिक्टेड असेल, सगळ्यांसाठी लिंक जर ओपन नसेल तर अशा गोष्टी होणार नाहीत. आज लिंक ही सगळ्यांसाठी ओपन आहे म्हणून थोडंफार असं होतंय. येस श्रद्धा बोला. You can continue, ma'am. You can continue. Don't consider that students. येस 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 यू आर राईट. बघा आता आपल्याला बघायचंय ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस. continue, don't the student. ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट. ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेटमध्ये काय फरक असतो? रेट बेसिकली रेट आहे, रेट इज नथिंग बट अशी गोष्ट जी विथ टाइम चेंज होणार आहे. मग मला आता तुम्ही विचार करून सांगायचंय की केमिकल रिॲक्शनमध्ये काय चेंज होतं. फॉर एक्झाम्पल आता इथे आहे ए आणि इकडे आहे बी. आता इथे रिॲक्टंट आहे आणि इकडे काय आहे तर प्रोडक्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही रिॲक्शन स्टार्ट करत असता, स्वतः आपण रिॲक्शन लावतो त्यावेळेस आपल्याकडे फक्त कोण असतं? रिॲक्टंट असतो. म्हणजे आपल्याकडे सुरुवातीला रिॲक्टंटची अमाऊंट कशी असते? जास्त असते आणि प्रोडक्टची अमाऊंट कशी असते? कमी असते. मग हळूहळू जसं जसं टाइम पुढं जाईल तसं तसं रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं? प्रोडक्टमध्ये होत असतं. म्हणजे जसं जसं टाइम पुढे जाणार आहे विथ टाइम रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कसं होणार आहे? डिक्रीज होणार आहे आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कसं होणार आहे? वाढत जाणार आहे. विथ टाइम रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत राहतं? वाढत जातं. हे सगळ्यांना ॲग्री आहे. म्हणजे सुरुवातीला आपण ए घेतलाय, I don't understand this concept. ओके. बघा सुरुवातीला आपण रिॲक्टंट घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एखादी रिॲक्शन परफॉर्म करायची आहे. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड स्टेटमध्ये आहे. कॅल्शियम कार्बोनेटचं कन्व्हर्जन कॅल्शियम ऑक्साईडमध्ये होत असतं सॉलिड आणि CO2 गॅसमध्ये होत असतं. तर ज्यावेळेस तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट घेता एखाद्या बिकरमध्ये त्यावेळेस सगळ्यात जास्त अमाऊंट कशाची असती? कॅल्शियम कार्बोनेटची अमाऊंट हाय असते. तुमच्या बिकरमध्ये प्रोडक्ट बनलाय का? नाही. आत्ताशी टाइम इज इक्वल टू 0 आहे. अजून तुम्ही रिॲक्शन चालू नाही केली, तुम्ही फक्त रिॲक्टंट घेतलाय. मग मी काय सांगतेय, ज्यावेळेस आपण रिॲक्टंट घेतो सुरुवातीला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हाय असतं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे 0 असतं. आता जसं जसं टाइम पुढे जाईल तसं तसं रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं? रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होत असतं. मग जसं जसं टाइम पुढे जातो रिॲक्टंट कन्झ्युम होत असतो. रिॲक्टंट कन्झ्युम झाला की कुणाचं फॉर्मेशन होत असतं? प्रोडक्टचं फॉर्मेशन होत असतं. प्रोडक्टचं फॉर्मेशन होतंय म्हणजेच प्रोडक्टची अमाऊंट काय होणार आहे रे? हळूहळू वाढणार आहे आणि रिॲक्टंटची अमाऊंट हळूहळू काय होणार आहे? कमी होणार आहे. कळालंय आता? हेच मी सांगतेय की ह्याला आपण काय म्हणतो की चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. सुरुवातीला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, हळूहळू रिॲक्टंट कमी होत जातो आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. मग रेट काय आहे तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. ठीक आहे. Concentration means चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाइम. येस. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? चेंज इन टाइम. गुड क्वेश्चन. व्हेरी म्हणजे तुम्ही खूप बेसिकपर्यंत जाण्याचं ट्राय करताय अँड दॅट इज रिअली गुड साईन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय बघा आता. कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट अमाऊंट ऑफ सोल्यूट present in a solution
आता सोल्युशन म्हणजे काय पहिल्यांदा, तर सोल्युशनमध्ये कोण असतं, सोल्यूट असतो आणि सॉल्वंट असतो. सोल्यूट आणि सॉल्वंट यांचं मिळून काय तयार होत असतं, सोल्युशन तयार होत असतं. फॉर एक्झाम्पल इथे मी शुगर ॲड केली आहे, सो शुगर काय होणार आहे, सोल्यूट होणार आहे. ठीक आहे, सोल्यूट काय आहे, शुगर. आणि सॉल्वंट मी ॲड केलंय वॉटर, ह्याच्यामध्ये मी वॉटर ॲड केलेलं आहे, सो वॉटर काय असणार आहे, सॉल्व्हंट असणार आहे. आणि आता इथे शुगर आणि वॉटर मिळून एक सोल्युशन तयार झालं आणि ह्या सोल्युशनमध्ये सोल्यूटची अमाऊंट किती आहे त्याला आपण काय म्हणत असतो, कॉन्सन्ट्रेशन म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता जर मी इथं 1 कप दूध घेतलंय, हेलो ह्या एका Hello. कपमध्ये, हा बोला, हेलो मॅम. ह्या 1 कप मिल्क आहे, ह्या 1 कप मिल्कमध्ये जर मी 2 टेबल स्पून कॉफी ॲड केली, हेलो. ठीक आहे, आणि इकडे मी 1 कप घेतला आहे, ह्या एका कपमध्ये 1 कप मिल्कचा आहे, मिल्कची क्वांटिटी मी चेंज नाही केली, मिल्कची क्वांटिटी 1 कप मिल्क, इकडे पण 1 कप मिल्क, पण इकडे एकच टेबल स्पून, इथे पण टेबल स्पूनच आहे बरं का, हे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये केलं आहे. इथे पण 1 टेबल स्पून काय आहे, इथे 1 टेबल स्पून कॉफी आहे. तर तुम्हाला ही कॉफी जरा स्ट्रॉंग लागेल, कारण ह्याच्यामध्ये 2 चमचे कॉफी आहे आणि इकडे एका कपामध्ये, दुधाच्या एका कपामध्ये 1च स्पून कॉफी आहे, म्हणजे ही कॉफी थोडी तुम्हाला फिक्की लागेल. आणि कॉफी प्यायला कॉफी. इकडची कॉफी कशी असणार आहे, ए मधली जास्त स्ट्रॉंग असेल, इकडची कमी असेल. इकडे अमाऊंट जास्त आहे, 2 टेबल स्पून आहे, इकडं अमाऊंट कमी आहे. मग अमाऊंट किती आहे सोल्यूटची ह्याच्यावरून आपण काय म्हणतो, कॉफी करायला नाही. प्लीज अनम्यूट, माईक चालू करू नका. ह्याला आपण काय म्हणत असतो, कॉन्सन्ट्रेशन म्हणत असतो, की सोल्यूटची अमाऊंट किती आहे ह्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. मग मी इथं काय सांगतेय, रिॲक्टंट कन्झ्युम होत असतो, रिॲक्टंटची अमाऊंट हळूहळू कमी होत राहते आणि रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, प्रोडक्टमध्ये होत असतं, प्रोडक्टची अमाऊंट हळूहळू वाढत असते आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणत असतो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. मग रेटचा डेफिनेशन किंवा रेट काय आहे, तर एक अशी गोष्ट जी विथ टाइम चेंज होते. मग केमिकल रिॲक्शनमध्ये विथ टाइम काय चेंज होत राहतं, तर केमिकल रिॲक्शनमध्ये विथ टाइम कॉन्सन्ट्रेशन चेंज होत राहतं, रिॲक्टंट कन्झ्युम होतो, रिॲक्टंट हळूहळू संपायला लागतो, प्रोडक्ट हळूहळू तयार व्हायला लागतो. ह्याला आपण काय म्हणत असतो, रेट ऑफ रिॲक्शन म्हणत असतो. इक्वेशन कळालंय, आज एवढं लक्षात ठेवा, इक्वेशन रेट इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाइम. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय कळालं का, इथे कॉफी तुम्हाला जास्त स्ट्रॉंग लागेल म्हणजे ती जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे, इकडं फिक्की लागेल म्हणजे ती थोडी डायल्यूट आहे, जास्त स्ट्रॉंग नाही आहे, कारण इथे अमाऊंट ऑफ सोल्यूट जास्त आहे. सोल्यूटची अमाऊंट जास्त असेल तर कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. गेम आय डी तुम्हाला प्लीज मी सांगितलंय की एक तर तुम्ही नाव चेंज करा किंवा माईक ऑन करू नका. ठीक आहे, बोला, ज्यांचे डाऊट्स आहेत त्यांनी माईक ऑन करून बोला. श्रद्धा. No, ma'am, you are very nice teacher and you clear all doubts. ओके, थँक्यू. इट मॅटर्स, खूप मॅटर करतं हे आम्हाला, कारण एव्हरीवन इज मोटिवेटेड बाय ॲप्रिशिएशन. प्रत्येकाला ॲप्रिशिएट केलं तर अजून मोटिवेट फील होतं आणि अजून आम्ही नवीन नवीन आयडियाज आणि कन्सेप्ट घेऊन येतो. थँक्यू श्रद्धा फॉर युअर फीडबॅक. But ma'am, solving questions or doubts on the time of a teaching is better. येस, ओके, डेफिनेटली वी विल डू दॅट ऑल्सो. फक्त Okay, आपल्याकडे ma'am. बघा 1 तास आहे, 1 तासाचं लेक्चर आहे, डेफिनेटली आम्ही बेस्टच देऊ त्यावेळेसच तो डाऊट सॉल्व करायला. बट इन केस नाही झाला तर मी तुम्हाला ह्याची शुअरिटी देते की असं नाही आहे की तुम्ही ऑनलाईन Yes, आहात ma'am. Yes, ma'am. म्हणून आम्ही डाऊट्स तुमचे राहतील असं नाही आहे. आपण कॉलवर बोलू शकतो, आपण No problem at all. व्हॉट्सअप थ्रू सुद्धा कनेक्ट राहणार आहोत. ठीक आहे, टुडे वी विल स्टॉप हिअर. ऑलरेडी मी थोडा जास्त वेळ घेतला आहे, 10 मिनिट्स. सो थँक्यू फॉर एव्हरीवन. तुम्ही मी एवढंच तुम्हाला
तुम्हाला सांगेल कंटिन्यू लेक्चर्स करा. 1 डेमध्ये कुणीच जज नाही करू शकत कुणाला आणि करू पण नाही. सो कीप जॉईनिंग अँड डेमो लेक्चर्स आहे तर तुम्ही जॉईन होत राहा. ठीक आहे. थँक्यू. वी विल स्टॉप हिअर.